नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मागच्या आजच्या रिव्ह्यूमध्ये आपण पाहणार आहोत सायली अर्जुनवर चिडलेली असते. तेव्हा अर्जुन तिला रूममध्ये म्हणत असतो की हे बघ सायली, अगं तुला चिडायला काय झालंय. सायली म्हणते की आपण एवढा मोठा पुरावा शोधण्यासाठी तिकडे गेलो होतो आणि पुरावा न घेताच घरी आलोय. हाताशी आलेला घास तुम्ही असा धुडकावून का लावलात. त्यावर आता तिची बडबड चालू असते तर अर्जुन वैतागतो आणि तिच्या तोंडालाच हात लावतो. तो म्हणतो की तू मला जरा बोलू देशील का, गप्प बसशील का. मग आता सायली हो म्हणते. मग आता अर्जुन तिच्या तोंडावरचा हात काढतो आणि म्हणतो की हे बघ सायली, आपण जर ती चेन आपल्या घरी घेऊन आलो असतो आणि कोर्टासमोर दाखवली असती तर कोर्टाने आपल्याला चोरीच्या आरोपाखाली गुन्हा केला असता आपल्यावरती आणि आपण त्याच्यामध्ये अडकलो गेलो असतो. कधीही ही गोष्ट करताना आपल्याला परमिशन घ्यावी लागते, डील करावं लागतं आणि आपल्यात काही नसताना आपण असं करणं चुकीचं असतं. त्यावेळेस आता अर्जुन तिला समजावं लागतो आणि मग तिला अर्जुनचं म्हणणं पटतं. मग ते दोघं विचार करतात की आपण आता पुरावा हा दाखवण्यापेक्षा आपण ती चैन ही साक्षीच्या गळ्यात असायला हवी आहे. म्हणजे जेव्हा आपण तो तुकडा दाखवू ना, तेव्हा कोर्टासमोर साक्षीने ती चेन गळ्यात घालणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी आपण आता प्लॅन करूयात. तर पुढे आता हा नागराज सुमनला म्हणतो की तिकडे काय करतेस. तिकडे तो रविराज बायकोला गोळ्या देतोय. हे काम तुझं आहे, तू करायला पाहिजे. सुमन म्हणते सॉरी माझं चुकलं. सुमन आता धावतच रविराजकडे येते आणि म्हणते की भाऊजी अहो हे काम माझं आहे. सॉरी पण मी आज खूप कामात होते त्यामुळे मला नाही जमलं. पण हे माझं काम मला करायला हवंय. त्यावर रविराज उठतो आणि म्हणतो की अगं थांब थांब. अगं सुमन, एक दिवस मी गोळ्या दिल्या तर कुठे बिघडतं. तू दिल्या काय आणि मी दिल्या काय. त्यावर सुमन म्हणते नाही भाऊजी, तुम्ही दमून थकून येतात ना, हे काम माझं आहे, मला करू द्या. मग आता सुमन ही प्रतिमाला गोळ्या देऊ लागते आणि इकडे आता नागराज खूपच खुश होतो. कारण त्याचा जो प्लॅन असतो तो सुमनकडून त्याने करून घेतलेला असतो आणि त्यामुळे आता सगळं काही व्यवस्थित झाले असं तो स्वतःच्या मनाशी समजूत घालतो. इकडे आता प्रतिमा म्हणते की चालेल, मला कोणीही गोळ्या द्या, काही प्रॉब्लेम नाही आहे, असं म्हणत असते ते. दुसरीकडे आता आपण असं पाहणार आहोत, तन्वीने आता साक्षी आणि महिपत ह्या दोघांना कॉल केलेला असतो. कारण तिला विचारायचं असतं की नक्की काय झालं होतं, एक्स्पोमधून सायली आणि अर्जुन बाहेर का पडले होते. म्हणून आता ती साक्षीला कॉल करते आणि म्हणते की साक्षी, अगं तुला माहिती आहे का, सायली आणि अर्जुन अचानक ते एक्स्पोमधून बाहेर पडलेत. त्याचा काय समजायचा विषय. म्हणजे सायलीला बरं नव्हतं आणि म्हणून बाहेरच्या डॉक्टरकडे. कसं शक्य, घरात डॉक्टर असताना बाहेर जायची काय गरज आहे. त्यावर म्हणतो की तू हे सांगायला कॉल केलायस का. अगं मग नक्की सांग ना, ते कुठे गेले होते ते. आणि जर हे माहिती नसेल ना तर विनाकारण अंधारात आहे ना तू बाण सोडूच नको. नाहीतर तोच बाण उचलेल आणि तुझ्याच डोक्यात घुसून देईल, समजलं ना. तेव्हा आता तन्वी म्हणते की अण्णा हो, मला टोमणे मारू नका, खरंच मी तुम्हाला सांगते की काय झालं तुम्हाला चिडायला, काही प्रॉब्लेम झालाय का. तेव्हा साक्षी म्हणते की अगं तन्वी, आमच्या घरी रात्री चोरी झाली. तन्वी म्हणते काय, खरंच चोरी झाली तुमच्या घरी. बापरे, महिपत शिकरेसारख्या माणसाच्या घरी पण चोऱ्या होतात आजकाल, कोणी इतकी हिंमत केली. तेव्हा साक्षी म्हणते की बोल ना मग, आम्ही टेन्शनमध्ये आहोत आणि तू असं बोलतेस का. त्यावर तन्वी म्हणते की नाही, आता मला विश्वास बसत नाही आहे. साक्षी म्हणते एक मिनिट. साक्षी तर तिच्या चोरीच्या सगळे काही घरातले फोटो असतात ना, ते आता तन्वीला पाठवते. मग तन्वी आता ते एक एक फोटो पाहू लागते. त्यावर आता तन्वी विचार करते की बापरे, खरंच चोरी झाली. मग ती साक्षीला सांगते की अगं साक्षी, खरंच गं, माझा तर विश्वासच बसत नाही आहे की तुमच्या घरी चोरी झाली आहे. म्हणजे चोर किती हुशार असेल की तुमच्या घरी येण्याची हिंमत केली आहे. त्यावर साक्षी म्हणते की आता आपल्याला हे शोधायचं की ही चोरी कोणी केली आहे. तन्वी आता फोन ठेवून देते आणि विचार करते. तिचं नेटवर्क गेलेलं असतं म्हणून ती आता बाहेर येते. त्याच वेळेला सायली आता तुळशीची पूजा करत असते आणि अचानक विमल तिथे झाडू मारताना कमरेला हात लावून उभी असते. सायलीचं विमलकडे लक्ष जातं आणि सायली आता विमलकडे येऊन म्हणते की द्या तो झाडू माझ्याकडे, मी झाडू मारते. तुम्हाला बरं नाही आहे का, तुमचं कंबर दुखतंय ना, मी पाहिलं आता. त्यावर विमल म्हणते की ताई, मला समजत नाही की तुम्ही माझ्या मालकीनबाई आहात का बहीण. अहो तुम्ही इतका मोठेपणा दाखवला त्यात तेच खूप आहे, पण झाडू तुम्ही नाही मारायचं, हे काम माझं आहे. त्यावर सायली म्हणते की पण तुमची तब्येत बरी नाही आणि एक दिवस मी झाडू मारला तर कुठे बिघडतं. द्या, नाहीतर मी तुम्हाला मालकिनीचाच हक्क गाजवेल. मी तुमची बहीण आहे की नाही, ऐका माझं. त्यात आता ही तन्वी मोबाईल घेऊन बाहेर आलेली असते आणि ती नेटवर्क शोधत असतानाच तिचं अचानक खाली लक्ष जातं. ती विचार करते की हा फोनमधल्या फोटोमध्ये जे काही साक्षीच्या घरात ठसे उमटलेले आहेत ते आणि इथे उमटलेले ठसे सेम आहेत. म्हणजे हे बुटाचे ठसे आहेत आणि अर्जुन तिकडे गेला होता का साक्षीच्या घरी चोरी करायला. तिला कुठेतरी डाऊट येतो आणि म्हणून सायलीला पाहून ती म्हणते की आलं आलं हे आलं मध्येच तोंड घालत. ही तर नेहमी तोंडच घालत असते. असं म्हणून आता तिला ते बुटांचे ठसे चेक करायचे असतात म्हणून ती बुटं उचलते आणि विचार करते की आता सायलीला काहीतरी ड्रामा बनवून हे बुटं इथून गायब करायला पाहिजे. मग आता ती बुटं उचलते. त्याच वेळेला सायलीचं तन्वीकडे लक्ष जातं. सायली आता तन्वीला म्हणते की तू हे बुटं का उचलले. तन्वी म्हणते की अगं मला काही काम नाही आहे ना आज, मग म्हटलं ह्या बुटांची साफसफाई करायची, कारण हे बुटांना बघ ना किती चिखल लागलाय. मग सायली मनात विचार करते की हिने फक्त यांचेच बुटं का उचलले, बाकीच्यांच्या चपलांना हात का नाही लावला. काल आम्ही हेच बुटं घालून साक्षीच्या घरी गेलो होतो आणि हे ठसे इथे उमटलेले आहे हे तन्वीला कळालंय का. आता सायली अंदाज लावत असते आणि तिला संशय तिचा वाढतो की तन्वी कधीही काम न करणारी आज
सायलीच्या लक्षात येतं आणि तिने आज अर्जुनचे बुटं धुवायला काढलेत. नक्की याचा अर्थ काय होतो? म्हणून सायली घाईनेच येते आणि तन्वीच्या हातातले बूट ओढू लागते. ती म्हणते की तन्वी, हे काम माझं आहे, कारण त्यांना दुसरं कोणीही बुटांना हात लावलेला आवडत नाही. त्यामुळे हे बुटं धुण्याचं काम माझं आहे, ते दे. पण तन्वी द्यायलाच तयार नसते, म्हणून सायली आता ते खेचू लागते आणि म्हणते की पटकन दे, त्यांना आवडत नाही त्यांच्या बुटांना हात लावलेलं. आणि मग आता तन्वीला ती म्हणते की तुला इतकंच काम करायची हौस आली आहे ना, किचनमध्ये जा आणि भाज्या साफ करून ठेव, मी येतेच फोडणीला. त्यामुळे आता तन्वी म्हणते की माझ्या फोनचं नेटवर्क आलंय, मला ना एक खूप महत्त्वाचा कॉल करायचा आहे, मी अगोदर तो करून घेते, असं म्हणून ती आता सायलीच्या समोरून निघून जाते. पण सायली आता इथे विचार करते की हिला इतकं इम्पॉर्टंट कोणाला कॉल करायचं, ही कोणाशी बोलते नक्की. मग आता तिच्या पाठोपाठ सायली किचनमध्ये जाते. ती आता कॉफी बनवत असते, पण तिच्या डोक्यात तोच विचार असतो की तन्वीचा नक्की कोणाला कॉल करायचा आहे. तर इकडे आता तन्वीने रूममध्ये आल्यावर साक्षीला कॉल लावलेला असतो आणि ती साक्षीला म्हणते की तन्वी म्हणते साक्षीला की साक्षी, तू आत्ता मला जे काही फोटो पाठवले ना, त्यावरून मला एक गोष्ट समजली आहे, तू अण्णांना पण फोनवर जॉईन कर. तेव्हा साक्षी म्हणते की नक्की ना, नाहीतर तुझा तो दरवेळेसारखा फुसका फटाका फोडशील आणि बॉम्ब आता इथे फुटेल. त्यावर आता महिपत अण्णांना आवाज दिल्यावर ते येतात आणि मग साक्षी सांगू लागते की तन्वीला काहीतरी पुरावा मिळाला आहे. मग आता स्पीकरवर फोन टाकलेला असतो. दुसरीकडे सायली ही रूममध्ये येते आणि अर्जुनचे फोटो घेऊन आल्यामुळे अर्जुन तिला विचारतो की हे काय? इकडे आता महिपत आणि साक्षी तन्वीला विचारतात की बोल, तुला काय बोलायचंय? तन्वी म्हणते की मला तू आता जे फोटो पाठवले ना, त्या फोटोमधल्या बुटांचे ठसे आणि इथे आमच्या घराच्या बाहेर अर्जुनच्या बुटांचे ठसे सेम आहे. त्याच्यावरून मला असं वाटतं की तुमच्या घरी चोरी करणारा चोर हा दुसरा तिसरा कोणी नसून अर्जुन आहे. तन्वी म्हणते की तुझा अंदाज खरा आहे ना? नाही म्हणजे नेहमीसारखं तू काहीतरी खोटं बोलायला जाशील, ह्यावेळेस अण्णा खूप चिडलेला आहे, ते तुला तिथे येऊन मारतील. आणि महिपत सुद्धा तिला आता म्हणतो की हे बघ तन्वी, तू जे बोलतेस ते जर खरं असेल तर ठीक आहे, नाहीतर बघून घे. त्यावर तन्वी म्हणते की करा ना पोलीस कंप्लेंट आणि सांगा पोलिसांना की आमच्या घरी सुभेदारांनी चोरी केली असं. त्यावर महिपत तिला नकार देतो आणि म्हणतो की इतकं सोपं आहे का ते? माझ्या घरी आणि पोलीस? अरे बापरे, माझे तर 113% जे काही गुन्हे आहेत ना ते समोर येतील. माझ्या 100 लफडे आहेत, त्याचं काय? त्या कुठे लपवून ठेवू? त्यापेक्षा मी पोलिसांना सांगणार नाही. आणि कोर्टात गेल्यावर काय गं तन्वी? कोर्टात काय मी ते माखलेले अर्जुनचे बुटं दाखवणार आहेत का? काही तरी बोलते आणि विनाकारण आमचा वेळ वाया घालवते, असं म्हणून ते रागाने फोन ठेवून देतात. त्याच वेळेला नेमकं सायली आता कॉफी घेऊन आलेली असते आणि थोडंफार तिच्या कानावर ते शब्द पडलेले असतात. त्यामुळे तिच्या लक्षात येतं की तन्वीने नक्कीच महिपतला कॉल तर केला नसेल ना, ती आमच्याबद्दल त्याला काही सांगत तर नसेल ना बुटांबद्दल, असा आता तिला संशय येतो आणि ती हसतच आता रूममध्ये येते. तेव्हा ती तन्वीला म्हणते की तन्वी, अगं तू कोणाशी बोलत होती फोनवर? कोणाचा फोन होता? तुझी मैत्रीण आहे का? त्यावर तन्वी म्हणते की तू काय माझं फोनवरचं बोलणं ऐकत होतीस का? सायली म्हणते नाही गं, मी तर तुला कॉफी द्यायला आली होती आणि बघ ना, मी आताच आली, मी तुझं फोनवरचं बोलणं नाही ऐकलंय. मग तन्वी म्हणते ठीक आहे, दिली ना कॉफी, मग जा आता बाहेर. त्यावर सायली म्हणते की ठीक आहे, मी जातच आहे गं, म्हटलं कॉफी द्यावी. मग असं बोलून आता सायली ही पाठ फिरवते आणि आता तिच्या डोक्यात एकच विचार असतो की ह्या तन्वीने नक्की कोणाला कॉल केला होता? ही महिपत शिकरेबरोबर तर बोलत नसेल ना, मला आत्ता जाऊन अर्जुनबरोबर ह्या विषयावर बोलायला पाहिजे. असं म्हणून आता सायली रूममध्ये येते तर अर्जुन बघतो आणि म्हणतो की काय गं सायली? सायली लगेच रूमची कडी बंद करते. मग अर्जुन म्हणतो की तुला झाले काय सकाळपासून? धावत येते काय, बुटं आणते काय आणि आता तर कढीच बंद केली. त्यावर सायली सांगू लागते की अहो, आपण काल साक्षीच्या घरी चोरी करायला गेलो होतो. असं आता तन्वीला संशय आलाय वाटतं, कारण ती ना आता फोनवर कोणाशी तरी बोलत होती आणि बाहेर मी जेव्हा अंगणामध्ये झाडू मारत होती ना, तेव्हा तिने ना बुटं घेतली होती तुमच्या हातामध्ये आणि म्हणाली की मी ते साफ करते. मग पुढे आता काय काय प्रसंग घडला ते सगळं आता तन्वीबद्दलचं सायली आता अर्जुनला सांगत असते. अर्जुन म्हणतो की बापरे, खरंच तन्वी आपल्या शोधात आहे का? आपण तिथे गेलो हे कळालंय का तिला? मग आता हे खरंच आहे असं आता सायली अर्जुनला सांगू लागते. मग अर्जुन आता सायलीचं खूप कौतुक करतो. त्यांना दोघांना आठवतं की कशाप्रकारे आपण साक्षीच्या घरी गेलो होतो ते बुटं घालून आणि तिच्या घरात सुद्धा ठसे ओढलेले होते. मग आता अर्जुन खूप खुश होतो आणि म्हणतो की खरंच मी तर आतापर्यंत तुम्हाला एक वकील समजलं होतं, पण तुम्ही डिटेक्टिव्ह पण आहात. खूप आनंदाने अर्जुन तिचं कौतुक करत असतो. मग सायली म्हणते की हो, तुम्ही तर फक्त माझं कौतुक करताय, पण ते सोडा. अगोदर आता याचा विचार करा की याच्यावर काय सोल्युशन आहे. कारण महिपतला तन्वी कॉल करून इकडच्या खबऱ्या पोहोचवते हे मला आता खरं वाटायला लागले. त्यामुळे आपला पुढचा प्लॅन पण फसू शकतो. मग आता अर्जुन म्हणतो की तुम्ही ती केसची गोष्ट आता सोडून द्या. मी ना तुमचं खूप कौतुक करणार आहे आज, कारण तुम्ही खूपच डिटेक्टिव्ह आहे हे मला समजले. अर्जुन तिचं कौतुक करत असतो आणि म्हणतो की ह्या सगळ्यांवरून आता एकच ठरते की आता आपण डेटवर जायचं. त्यावर सायली म्हणते की आपण कालच साक्षीच्या घरी गेलो होतो ना एकत्र, ती पण आपली एक डेटच होती, आपण कसा पुरावा शोधून आणला? अर्जुन म्हणतो ती डेट वेगळी, ही डेट याच्यासाठी आहे की महिपतकडे जाऊ आपण तो पुरावासुद्धा सक्सेसिव्ह केला आणि पुरावा शोधला, त्यामुळे मी तुम्हाला डेटवर घेऊन जाणार आहे. तर आता हा महिपत तन्वीला म्हणत असतो की तन्वी, तू जे काही म्हणाली ते खरंच योग्य आहे का? नाही म्हणजे खरंच जर असं असेल ना, तर मला पुढे काहीतरी करावं लागेल प्लॅन.
तर आता तन्वी विचार करते की तिने सगळं सायली आणि अर्जुनचं डेटचं बोलणं बाहेर ऐकलेलं असतं आणि म्हणून ती म्हणते की अरे बापरे, हे दोघंजण डेटवर जाणार आहे म्हणजे उद्या परत काहीतरी प्लॅन करणार आहे. आता मला काहीतरी करावंच लागेल. तर हा महिपत आता दामिनीच्या ऑफिसला आलेला असतो. दामिनी म्हणते की आज कसं काय येणं केलं? त्यावर महिपत सांगू लागतो की काल आमच्या घरी चोरी झाली आणि ह्या चोरीचा जो काही चोर आहे तो अर्जुन आहे असं तन्वीने सांगितलंय. मग आता मला समजत नाही की कितपत खोटं आहे आणि खरं आहे. त्यावर दामिनी म्हणते की एकच उपाय आहे, पोलिसांना कंप्लेंट करा अर्जुन विरोधात. त्यावर महिपत म्हणतो की मी नाही करू शकत. कारण पोलीस जर माझ्या घरी आले ना, माझी 113% लफडी समोर येतील आणि मला ते करायचं नाही. माझं कसं असतं, एक घाव दोन तुकडे. पण दामिनी म्हणते की एक घाव दोन तुकडे असं किती दिवस चालणार आहे? कधीतरी माइंड गेम पण खेळायचा असतो. तेव्हा आता तुम्ही पोलीस कंप्लेंट तर करणार नाही आहात, पण मी माइंड गेम खेळणार आहे अर्जुनबरोबर. तेव्हा महिपत म्हणतो की म्हणजे काय? तेव्हा आता दामिनी कोर्टामध्ये आपल्याला हिअरिंग ठेवायचे आणि आपण पुढे काय काय प्लॅन केलाय हे सगळं आता महिपतला सांगत असते. मग महिपत खूप असा कॉन्फिडन्सली बोलत असतो की म्हणजे ही केस आपणच जिंकणार आहोत. त्याला आता दामिनीचा प्लॅन समजलेला असतो आणि म्हणूनच तो बिंदास आता दामिनीशी बोलतो आणि आता बाहेर निघून जातो. तरी दामिनी म्हणते की आता फक्त वेळ आहे ती हिअरिंगला उभं राहण्याची. मी आता नोटीस पाठवणार आहे असं ती मनाशीच विचार करत असते. तर आता ही तन्वी म्हणते की मीच काय विचार करायचा त्या महिपतचा, तो तर फक्त मला टोमणे मारतो. उद्याच्या प्लॅनिंगला आपण सायली आणि अर्जुनच्या मध्ये आता महिपतला घुसवते. असं म्हणून ती महिपतला कॉल करते आणि म्हणते की अण्णा, आत्ताच मी सायली आणि अर्जुनचं बोलणं ऐकलं. उद्या ते डेटवर जात आहेत कुठेतरी, म्हणजे त्यांचा वेगळा काहीतरी प्लॅन आहे. त्यांना नक्कीच काहीतरी पुरावा सापडला साक्षीच्या विरोधात. तेव्हा तुम्ही त्या दोघांना थांबवा, कारण आता आपल्याला गरज आहे ते दोघांना थांबवण्याची. ते दोघं काहीतरी करायला जातील आणि आपण फसू. तेव्हा महिपत म्हणतो की काळजी करू नकोस तन्वी. अगं आता तसं काहीही होणार नाहीये, कारण आता पुढे कोर्टामध्ये धमाका फुटणार आहे धमाका. कारण दामिनीचा प्लॅन महिपतला खूप आवडलेला असतो. त्यामुळे तो तन्वीला खूप बिनधास्त सांगतो की आता काहीच करायची गरज नाहीये. आता फक्त धमाका होणार आहे, आपण फक्त गंमत पाहणार आहोत. तर प्रेक्षकांनो, तन्वी म्हणते की नक्की कसला धमाका? तेव्हा महिपत तिला म्हणतो की कोर्टामध्ये आल्यावर तुला सगळं समजेल. असं म्हणून आता महिपत हा फोन ठेवून देतो आणि तन्वी मात्र विचारातच पडते की महिपत अण्णा काल एवढे टेन्शनमध्ये होते आणि आज इतके बिनधास्त बोलताय, नक्की प्रॉब्लेम काय आहे? तर हा भाग इथे संपतो. पुढील भागामध्ये सायली आणि अर्जुन एकमेकांचं कौतुक करत असतात. कारण सायलीने ज्या प्रकारे तन्वीचं बोलणं ऐकलं असतं, त्यामुळे अर्जुन विचार करतो की माझी बायको खूप हुशार आहे. त्यामुळेच उद्या आपण डेटवर जाणार आहोत. मग आता सायली म्हणते आपण दोघंच का? अर्जुन म्हणतो तू, मी आणि अजून, म्हणजे आपल्याला अजून कोणाची तरी एंट्री आपल्या आयुष्यात करायची आहे का? म्हणजे नक्कीच एक कोणतरी आपल्या घरामध्ये सुभेदारांचा एक नवीन पाहुणा येणार आहे का? असं आता सायली आणि अर्जुन बोलत असतात. तर इकडे चैतन्य हा घरी आले. तो म्हणतो की काय रे अर्जुन, काय बिझी झालायस? मी कधीपासून तुला फोन करतोय, उचलतच नाहीयेस. अरे अर्जंटमध्ये आपल्याला नोटीस पाठवली तर दामिनी देशमुखने. आज हिअरिंग आहे, आपल्याला निघावं लागेल, खूप इम्पॉर्टंट आहे. तेव्हा सायली आणि अर्जुनला धक्काच बसतो की अचानक हिने हिअरिंग कशासाठी ठेवलंय, म्हणून आता सायलीला धक्का. तेव्हा आता पाहूयात हे हिअरिंगमध्ये नक्की दामिनी देशमुख काय सिद्ध करायला जाणार आहे आणि अर्जुन आणि सायली आता ते पेंडंट दाखवणार का पुढील भागामध्ये? आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.